तर हाय पब्लिक, आता तुम्हाला मी दाखवतो ट्रायपॉड आणि जो युनिव्हर्सल ट्यूब लॅम्प आहे तो आपण कसा यूज करतो. तर हा सध्या तरी ट्रायपॉड आहे. हा इथे आपण जस्ट असं पकडू शकतो, समोरून आपला ब्लॉग सुरू करू शकतो. पहिलं मी नॉर्मली कॅमेरा असाच पकडायचो, DJIचा जो आहे तो, किंवा फोन डायरेक्ट यूज करत होतो. कोणताही ट्रायपॉड नव्हता माझ्याकडे किंवा कोणताही स्टिक नव्हता, त्यामुळे मला थोडंसं अवघड जात होतं. तर मी हा परचेस केलेला आहे, दाखवतो. हा आपला DJI कॅमेरा, तो पाहिलंच माहीतच असेल तुम्हाला. तो इथे प्रॉपरली माउंट होऊ शकतो. हे पाहू शकता तुम्ही, स्वतःचा कॅमेरा चालू केलं, हे पाहू शकता तुम्ही. आणि असा शूट करू शकतो किंवा समोरचा अँगल घ्यायचा असेल तर असं करू शकतो आपण, त्यासाठी पण आहे. ठीक आहे, चांगलं आहे. आणि ठीक आहे, यूज प्रोडक्ट आहे. माझ्याकडे पहिला नव्हता, पहिलाच घ्यायला पाहिजे होता असं मला ते वाटतंय, कारण ठीक पडला. आणि इथून त्याची फिटिंग किंवा याचा जो माउंट आहे तो इथून आपण इन्स्टॉल करू शकतो, काढू शकतो. ठीक आहे, कधी लावायचं असेल तर डायरेक्ट इन्स्टॉल होऊ शकतो. DJIचं ही गोष्ट चांगली आहे की त्याचा जो मॅग्नेट सिस्टम दिलेला आहे तो चांगला वर्क करतो. तसेच आपण आता बोललो होतो, जो युनिव्हर्सल ट्यूब क्लॅम्प आहे, जो बाईकच्या हँडलवरती सेट होतो आणि तिथून पण आपल्याला समोरचा व्ह्यू किंवा आपला व्लॉगमध्ये मला कॅप्चर करेल असा सेटअप होऊ शकतो. हा जो पाहू शकता, हे जे आहे बाईकच्या हँडलवरती सेट होतं आणि त्याच्यावरती जे सेटिंग आहे, परत तिथून आपण कॅमेरा सेट करू शकतो. तर आपण याला आपण ओपन करूयात आणि दाखवतो तुम्हाला. आणि अजून एक दोन गोष्टी आहेत, त्या पण मी नंतर दाखवेलच त्या काय आहेत म्हणून. तर ठीक आहे, हे ओपन करतो. ह्या बॉक्समध्ये काय काय भेटतं तेही तुम्हाला दाखवतो रिअर कॅमेराने, आणि कसा यूज करायचा किंवा कसा सेट होऊ शकतो हे तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, यापुढे बॉक्समध्ये काय नाही दुसरं. हा त्याचा स्टक कसं लावू शकतो ते सर्व दिलेलं आहे. आणि या गोष्टी कॅमेऱ्यामध्ये त्याच्यामध्ये मिळत आहेत. तर ठीक आहे, पाहू शकता. तर मी ह्याचं एकदा फास्ट फॉरवर्डमध्ये सेट कसं करतो ते दाखवतो मी. ओके, ओके. आणि सध्या हा घेऊयात. ठीक आहे, हे सुद्धा आहे. ओके, तर ठीक आहे, सेट करूयात. काय ते हेच आहे ते, इथं जाऊतं ते. ठीक आहे, इथं सेट होईल ते. आणि त्यानंतर हा जो हँडलला सेट होता ते इथून लूज करतो आपण ह्या हुकने. आणि हेच आहे, हे बाईकच्या हँडलवरती सेट होईल आणि हे ह्याला सेट होईल. ठीक आहे, ओके. तर आपण हे फिट करूयात. हे जे आहे इथून आपण 360 कॅमेरा किंवा डायरेक्ट दुसरं कोणतं कनेक्शन असेल तर ते तिथे पण यूज करू शकतो कॅमेरा. आणि परत 360 कोणताही अँगल घेऊ शकतो याच्याने. आणि ठीक आहे, चांगलं आहे. आपल्याला पाहिजे होतं अगोदरच, खूप दिवसातून परचेस केलं आहे. आणि हे अराऊंड आय थिंक मला वाटतं हे 2000चं आहे. आणि जो आपण ट्रायपॉड दाखवला जो आहे हा 400 या 450चा आहे. तर ठीक आहे, आपला व्हिडिओ एवढाच होता. आणि नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे लवकरच, तो आपण हा यूज करताना दाखवेल मी कसं यूज करतो किंवा कुठे आपण यूज करायचं आहे ते. तर चला, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जे कोणी आपले ब्लॉगवर नवीन असतील त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट असंच राहू द्या. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला, बाय पब्लिक.